सांगली इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची पेट्रोल पंपावर निदर्शने. भाजप सरकारने महागाई वाढवल्याचा केला आरोप. आखाती देशातील युद्धाचे कारण सांगून पेट्रोल आणि डिझेल त्याचबरोबर इंधन दरवाढ करण्यात आली. 5 राज्यातील निवडणुका झाल्यानंतर कोणतेही नियोजन न करता सरकारने जनतेला महागाईच्या खाईत ढकलल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीनं पेट्रोल पंपाबाहेर जोरदार निदर्शने करत आंदोलन केले. देशामध्ये वाढती बेरोजगारी आणि महागाई रोखण्यात भाजप सरकार अपयशी झाले आहे. 5 राज्यांच्या निवडणुका होत्या म्हणून कोणतेही नियोजन या सरकारने केले नाही. निवडणुकीत प्रचारात मग्न असणाऱ्या भाजप नेत्यांनी या गंभीर प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे महागाईचा फटका आता सर्वसामान्य जनतेला बसतो आहे. आणखीन जर इंधन दरवाढ केली तर भाजप विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसचे नगरसेवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. त्याच्या वतीनं ज्या भाजपच्या काळात वाढती महागाई झालेली आहे त्याच्या विरोधात आज प्रथम निर्देशन करण्यात आलेले आहेत. आजही आमचा हा इशारा आहे. यापुढे जर पेट्रोल डिझेल वाढ केलं तर आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता चक्को जाम करू, बाकीचं सर्व करू. आत्ता बघितलं असाल तुम्ही या पंपावर गर्दी किती आहे. त्याचबरोबर हा पंप सकाळपासून बंद होता, आत्ता डिझेल आल्यावर मिळालं. एकंदरीत सगळं विस्कळीत काम चालू आहे भाजप सरकारच्या काळात. युद्धाचं कारण सांगतात पण युद्ध कारण न हे करता त्यांनी अगोदरच नियोजन करायला पाहिलं होतं, पण ते कुठलंही धोरण न करता इलेक्शन झाल्यानंतर पाचही राज्याचे इलेक्शन झाल्यानंतर आता दर वाढवायला चालू केलं. आता 3 रुपये दर वाढ केलेली आहे, पण ते 13 ते 15 रुपयेपर्यंत तिने लिटर मागं दर वाढ करणार आहेत. यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार आहे. सांगली शहर काँग्रेस आणि सांगली जिल्हा काँग्रेस सेवादल यांच्या वतीनं प्राथमिक स्वरूपाचं हे आज आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे. आपण पाहतोय की आज देशामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे. एकीकडं महागाईचा डोंब वाढलेला आहे. अशा अवस्थेमध्ये पेट्रोलचे दर वाढत आहेत, डिझेलचे दर वाढत आहेत. देशाचे पंतप्रधान मोदी सांगत आहेत की दररोजच्या जीवनामध्ये आपण तेलाचा वापर कमी करावा. गेल्या 60-70 वर्षामध्ये काँग्रेस पक्षानं जो राज्यकारभार केला या काळामध्ये अशा प्रकारची कधी परिस्थिती निर्माण झालेली नाही. आज आपण पाहिलं तर देशाची आर्थिक व्यवस्था ही ढासळलेली आहे. गेल्या 14 वर्षामध्ये मोदींना हे सरकार व्यवस्थित चालवता आलेलं नाही आणि त्याच्यामुळं आज महागाईचा डोंब वाढला आहे. उद्याच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे नेते विश्वजित कदम साहेब आणि जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला रस्त्यावर यावं लागेल. देशाची परिस्थिती जर आटोक्यात आली नाही तर आम्हाला यापेक्षा मोठं आंदोलन करावं लागेल. अशा पद्धतीचा मी आज इशारा देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.